हे बघा, आज मी रूम चेंज केली, दुसरी नवीन रूम घेतली. पाहू कशी आहे. कशी मस्त आहे ना बाई, मोठी पण आहे. बाथरूम दरवाजा तर उघडच आहे. बाथरूम इथं आतमध्ये पण हीटर लावायला आहे. बघा तुम्ही. बाई आपल्याला काय बोला तेच कळत नाही. असं फास्टमध्ये बोललं का मी अडखळतेच पाई. कशी रूम बघा बाहेर ना बाई. मग आपलं एवढं सामान, 2 माणसं बोलावली होती सामान व्हायला. म्हणजे एक मग आपला फॅन होता, एक मग आपला कूलर होता, असं त्यांचं म्हणणं होतं. हा दोघांचं. मग आपलं एवढं सामान सगळं वाहू लागले बिचारे लोक. सगळे कपडेचे एवढे 5-6 गोण्या कपडेचे आहे. आपले एवढे कपडे, मेकअपचं सामान हे एक भरलंय. कुठे गेलं, एक सेकंद. आईला हा, ही बॅग पण भरली मेकअपच्या सामान. सगळं मेकअपचं सामान आहे. अजून एक बॅग आहे पाहिजे मेकअपच्या सामानाची, इकडे कोपऱ्यात आहे. ही एक पूर्ण भरलंय एवढं असं. बघा हे सगळं मेकअपचं सामान आहे याच्यात. एवढे कपडे. आता पंखा बिंखा लटकावा लागेल. त्या रूमला होता ऑलरेडी दुसऱ्यांचा पंखा. बाहेरचं वातावरण नाही दाखवू शकत, सॉरी बाई. पडले होते जार मपलं. कशी वाटली रूम तुमच्यावाल्याला? मग आपल्याला मेसेज करून कमेंट करून सांगा. इथं त्यालाच माणसं रे लाज वाटते काय आपल्याला. सगळे फॅन्स आहे म्हटलं इथं. बाई मग आपल्या आरशावर कसं काही सांडले. आता हे सगळं पुसून बिसून घ्यावं लागेल. 3ऱ्या मजल्यावर रूम घेतली. एवढं सामान व्हायचं किती टेन्शन असतं. तरी मग आपली मदत करायला लोक आली. म्हणजे मग आपले फॅन आले. मग आपल्याला बरं वाटली बघ. इथं पण एक गॅसची गाडी येते म्हणायची इथं पाय. ओके बाय. आता सामान आवरावरी करायची ना, लावायची. एक सामान सगळं लावून घेतली ना मी, परत व्हिडिओ बनवून राहिले दुसरा.